तुमच्या शेतात जंगली प्राण्यांमुळे नुकसान झाले आहे का? जंगली प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास तुम्ही वन विभागाकडे नुकसान भरपाईसाठी मागणी करू शकता. चला तर मग नुकसान भरपाई प्रक्रिया आणि त्यातल्या अडचणी कशा कमी करता येतील ते पाहूया. यासाठी 3 महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या GR वर आधारित पुढील प्रक्रिया समजून घेऊया. 1. नुकसान भरपाई अर्ज. 2. पंचनामा. 3. बँक खात्यात पैसे जमा होणे. आता पाहूया नुकसान भरपाई अर्ज प्रक्रिया. कोणकोणत्या प्रकारच्या नुकसानासाठी अर्ज करू शकता आणि किती वेळेला? धान्य पिकांच्या नुकसानासोबत परसबागेचे नुकसान, भाजीपाल्याचे नुकसान, फळांची नासधूस, तसेच सिंचन पाईपचे नुकसान इत्यादीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. सर्वात महत्त्वाचे, एका वेळेला अनेक पिकांसाठी आणि एका वर्षात कितीही वेळेला अर्ज करता येतो. नुकसान भरपाई अर्ज कोणाला पाठवायचा आणि केव्हा? अर्ज करण्यापूर्वी नुकसान झालेल्या पिकांचे स्पष्ट फोटो त्वरित काढा. हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, नुकसान झाल्यावर 72 तासांच्या आत जवळच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात अर्ज दाखल करणे आवश्यक आहे, किंवा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही अर्ज रजिस्टर पोस्टाने सुद्धा पाठवू शकता. नुकसान भरपाई अर्जामध्ये कोणती माहिती लिहावी? अर्जात नाव, पत्ता, सर्वे नंबर, कोणत्या पिकाचे नुकसान झाले, कोणत्या वन्य प्राण्यामुळे झाले, त्यासोबत एकूण नुकसान किती रुपये झाले ते आठवणीनं लिहा. अर्जासोबत कोणते कागदपत्र जोडायचे? 1. 7/12. तसेच 7/12वर अनेक नावे असल्यास भरपाई प्रक्रियेत व्यावहारिक अडचण येऊ शकते. ती टाळण्यासाठी संमतीपत्र किंवा हमीपत्र देऊन त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जकर्त्याने घ्यावी. 2. बँक खाते क्रमांक आणि शाखा. 3. नुकसानाचा तपशील. प्रत्यक्ष झालेल्या नुकसानाचे मोजमाप अधिक व्यावहारिक होण्यासाठी नुकसान झालेले क्षेत्र किंवा झाडांची संख्या, नुकसानाचे प्रमाण, बाजारभावाप्रमाणे एकूण नुकसान किती झाले ही माहिती त्यात नमूद करावी. त्यामुळे झालेल्या प्रत्येक नुकसानाची नोंद करूया आणि अर्ज करूया. बरं, अर्ज तर केला, पण पुढे काय? 2. पंचनामा. पंचनामा वनविभाग अधिकारी, कृषी सहाय्यक, तलाठी यांच्यामार्फत केला जातो. अर्ज केल्यानंतर 14 दिवसांच्या मुदतीमध्ये पंचनामा नाही झाला तर अपील करता येतो. बरं, पंचनामा झाला तर त्यावर लिहिलेली रक्कम समाधानकारक नसेल किंवा वरती अर्जामध्ये लिहिलेल्या नुकसानाच्या तपशिलाप्रमाणे नसेल तर पुन्हा अपील करता येतो आणि रजिस्टर पोस्टाने पाठवताही येतो. पंचनामा झाला की बँक खात्यात पैसे जमा होतात. परंतु अपेक्षित रकमेसह पंचनामा होऊनही अर्ज केल्याच्या 26 दिवसांमध्ये जर पैसे खात्यात जमा झाले नाहीत तरीही अपील करता येतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अपीलवर कोणतेही उत्तर न मिळाल्यास आपण सेवा हक्क आयोगाकडे अपील करू शकतो. आता या सर्वांचा मजकूर काय असेल ते पुढील QR वर स्कॅन करून डाउनलोड करा. ही सर्व माहिती शाश्वत विकास केंद्र, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था पुणे यांनी संपादित आणि प्रकाशित केली आहे. आमच्याशी संपर्क करायचा असल्यास farmerandwildlife.com या संकेतस्थळावरून करू शकता. वन्य प्राण्यांमुळे झालेले नुकसान सध्या टाळता येत नसले तरी त्यावर ठोस उपाय होईपर्यंत वरील प्रक्रियेनुसार भरपाई मिळवणे शक्य आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या प्रत्येक नुकसानाची नोंद करूया. तसेच ही माहिती तुमच्या गावातील व ओळखीच्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा.